हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी परभणी आणि बीडमधील घटनांचे पडसाद पाहायला मिळाले। दोनही घटनांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न केला। परभणी आणि बीडच्या घटना सरकारचं वस्त्रहरण करतायत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। एक गुंडा आदमी सरकार के प्रोटेक्शन में, मंत्रियों के प्रोटेक्शन में खुलेआम धमकी दे रहा है, खुलेआम उठाकर उसकी जान ली गई है। क्या देख रहे हैं हम? इसीलिए इसको बहुमत दिया गया लोगों ने। इतना पांचवी बहुमत जो मिला है, क्या लोगों की जान से मारने के लिए, गुंडों को प्रोटेक्शन देने के लिए? असा हा कौन है वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा, ये सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं पाचवी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत। संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला। अध्यक्ष महोदय, वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा काढा। बीड मध्ये तिथल्या सरपंचावर 3 टर्मचा सरपंच होता, तरुण सरपंच होता, त्याला ज्या पद्धतीने तुकडे तुकडे करून त्याला मारलं, हे महाराष्ट्रामध्ये होत आहे। पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाही आणि त्याच्या मेल्यानंतरच, त्याचा मृत्यू झाल्यानंतरच, त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस ऍक्शन मध्ये येत असेल तर राजकीय हत्या सत्र या महाराष्ट्रामध्ये या ईव्हीएम मधून निवडून आलेले सरकार करते आहे का, ही घटना सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे। इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली, आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले, 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे। लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं, तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।